नमस्कार. यस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा, विषय बुद्धिमत्ता चाचणी, घटक 7 समान पद ओळखणे, स्वाध्याय 7. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण या जुन्या पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही ते व्हिडिओ बघणार आहात. मित्रांनो, या स्वाध्यायामध्ये आपल्याला समान पद ओळखणे यामध्ये सर्व आकृत्यांचा विचार करायचा आहे. मग आता या सर्व आकृत्या फळ्यावरती काढणं अवघड आहे. त्यासाठी खूप वेळ लागेल, म्हणून मी पुन्हा आपल्या जुन्या पद्धतीनं हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. बघा, पुढील प्रत्येक प्रश्नातील प्रश्न आकृतीप्रमाणे तंतोतंत दिसणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून ओळखा. मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत. मग प्रश्न आकृती सारखीच पर्यायामध्ये दिसणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. बघा मित्रांनो, प्रश्न आकृती बघा आणि उत्तर आकृत्यांचं नीट निरीक्षण करा. आता प्रश्न आकृतीमध्ये आकृतीच्या खालच्या भागाला मित्रांनो वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये 2 भरलेले गोल आहेत. मग आता पहिल्या आकृतीमध्ये मित्रांनो खालच्या भागामध्ये वर्तुळ आहे, पण तिथे मध्ये गोल भरलेले नाही, म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आता आपल्या उत्तरातून बाहेर गेला. आता आपण प्रश्न आकृतीमध्ये पुन्हा बघितलं मित्रांनो, वरच्या भागात 3 अर्धगोल आहेत, 1 2 3. मग आता पर्याय क्रमांक 1 चा विषय संपला. पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 मध्ये तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये वरच्या भागात 2च अर्धवर्तुळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा आपलं उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक मित्रांनो 4 मध्ये बघितलं, बघा प्रश्न आकृतीमध्ये जर बघितलं तर मित्रांनो जो अर्धगोल आहे तो अर्धगोल बरोबर या रेषेच्या तिथे जुळलेला आहे. मग आता आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये बघितलं तर मित्रांनो तो रेषेच्या मध्ये जुळलेला नाही, किंवा प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो या चौकोनामध्ये 3 त्रिकोण आहेत. मित्रांनो हा एक त्रिकोण, दुसरा आणि तिसरा. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो 2च त्रिकोण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. मग मित्रांनो प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो याप्रमाणे आपल्याला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती आपल्याला पर्यायामधून ओळखायची. आता यानंतर आहे प्रश्न नंबर 2. प्रश्न नंबर 2 मध्ये मित्रांनो बघा, प्रश्न आकृतीचा मित्रांनो खालचा भाग जर बघितला तर या ठिकाणी आहे चौकोन आणि चौकोनामध्ये त्रिकोण. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये त्रिकोण आणि त्यामध्ये आहे अर्धगोल, म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये बघितलं तर मित्रांनो खालच्या भागामध्ये म्हणजे प्रश्न आकृतीचा हा जो खालचा भाग आहे तो आपण 4 पर्यायांमध्ये बघतोय. चौकोन त्यामध्ये त्रिकोण, इथे आहे चौकोन त्यामध्ये अर्धगोल, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघितलं तर चौकोन आणि त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा खालच्या भागामध्ये चौकोन आणि त्रिकोण आहे. मग आता आपण वरचा विचार करणार. पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे आपलं उत्तर येणार नाही. आपल्याला 3 आणि 4 पर्यायामध्ये बघायचंय. तर मित्रांनो या ठिकाणी एक त्रिकोण आहे, त्यामध्ये आतमध्ये त्रिकोण आणि अर्धगोल, म्हणजे एक त्रिकोण त्यामध्ये त्रिकोण अर्धगोल, पुन्हा एक त्रिकोण. तर मित्रांनो या ठिकाणी त्रिकोणामध्ये अर्धगोल पाहिजे, तर इथे अर्धगोलामध्ये त्रिकोण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार नाही. मित्रांनो प्रश्न नंबर 2 मध्ये प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 3. मित्रांनो आपल्याला प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती उत्तर आकृत्यांमधून ओळखायची आहे. आता या ठिकाणी बघा एक चौकोन आहे आणि त्यामध्ये मित्रांनो म्हणजे प्रश्न आकृतीचा खालचा भाग, मित्रांनो प्रश्न आकृती बघायची, त्यातला कोणताही एक भाग घ्यायचा आणि तो कोणत्या भागाला मॅच होतोय आणि कुठे मॅच होत नाही त्याचा विचार करायचा. म्हणजे जिथे तो मॅच होणार नाही तो पर्याय लगेच आपण कट करायचा. बघा आता या ठिकाणी खालच्या भागामध्ये जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी एक इथे म्हणजे समोर जर बघितलं तर शेवटी 2 जे चौकोन आहे ते मित्रांनो तिथे त्याचा कोणताही भाग रंगवलेला नाहीये, म्हणजे त्या ठिकाणी 2 चौकोन आहेत, तिथे रंग दिलेला नाही. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो एक चौकोन आहे, पण पुढे जो चौकोन आहे त्याच्यामध्ये 2 रेषा आलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 मित्रांनो आपलं उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो
तीन चौकोन आहेत, या ठिकाणी दोनच आहेत बघा. प्रश्न आकृतीमध्ये खालच्या भागात जर बघितलं तर दोन चौकोन आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 3 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आपलं येणार नाही. आता पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये आपल्याला बघायचे. मग आता पर्याय क्रमांक मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये जर बघितलं तर वरच्या भागामध्ये एक चौकोन त्या ठिकाणी पूर्ण रंगवलेला आहे. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये वरच्या भागामध्ये एकही चौकोन रंगवलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर येणार नाहीये. मग मित्रांनो प्रश्न नंबर 3 मध्ये प्रश्न आकृतीसारखी हुबेहूब आणि तंतोतंत दिसणारी, तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. मित्रांनो प्रश्न नंबर 4 मध्ये बघा, आपल्याला प्रश्न आकृतीसारखीच आकृती पर्यायामधून उत्तर आकृत्यांमधून ओळखायची आहे. आता खालचा भाग जर बघितला तर मित्रांनो अर्धगोल आणि त्यामध्ये एक अशी मोठी काळी रेषा आहे. मग आता उत्तर आकृत्यांमध्ये बघितलं तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये फक्त अर्धगोल दिलाय, ती उभी रेषा दिलेली नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा तो भाग बरोबर आहे. आता प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो वरचा भाग बघूया. वरच्या भागामध्ये आहे मित्रांनो आयत. इथे मित्रांनो आयत दिलेला नाहीये, आकृती वेगळीच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 सुद्धा उत्तर आपलं येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये म्हणजे 1 आणि 2 मित्रांनो पर्याय आपले कॅन्सल झालेले आहेत, ते आपल्या उत्तरामध्ये येणार नाही. आता 3 आणि 4 मध्ये बघायचे तर मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो हा भाग बघा, अर्धगोल आणि त्यामध्ये मित्रांनो हे जे तुम्हाला चक्रासारखं दिसते ते पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाही. तर मित्रांनो प्रश्न नंबर 4 आणि पर्याय क्रमांक 4 हे हुबेहूब आहेत, म्हणजे प्रश्न आकृती जी आहे त्यासारखाच हुबेहूब पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 5. मित्रांनो प्रश्न आकृतीसारखीच दिसणारी आपल्याला आकृती पर्यायांमधून ओळखायची आहे. आता मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर एक आपल्याला झेंड्यासारखा भाग दिसतोय बघा. प्रश्न आकृतीमध्ये हा वरचा जो भाग दिसतोय तो झेंड्यासारखा, तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तो उलटा दिला, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघितलं तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये तो सुद्धा तिरपा दिलेला आहे, हा भाग तिरपा आलाय. मग आता पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्येच आपण बघणार. मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये बघा, इथे आहे वर्तुळ आणि त्रिकोण. इथे मित्रांनो काय आहे, इथे चौकोन आणि वर्तुळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. तर मित्रांनो प्रश्न आकृती बघा आणि पर्याय क्रमांक 2 बघा, दोनही हुबेहूब आणि तंतोतंत जुळणाऱ्या आकृती आहेत. बघा मित्रांनो प्रत्येक भाग आपण बघू शकतो, वर्तुळ त्रिकोण, वर्तुळ त्रिकोण, इथे आहे चौकोन चौकोन, इथे त्रिकोण, इथे मित्रांनो या ठिकाणी इथे त्रिकोण त्रिकोण, चौकोन चौकोन, अर्धगोल अर्धगोल, म्हणजे प्रश्न नंबर 5 मध्ये दिलेली आकृती आणि पर्याय क्रमांक 2 तंतोतंत आणि हुबेहूब जुळणाऱ्या आकृत्या आहेत, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6. मित्रांनो प्रश्न नंबर 6 मध्ये बघा, या ठिकाणी मध्ये जो भाग आहे तर त्या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो आकृतीच्या मध्ये जी असणारी आकृती आहे तिचे हे 2 भाग बघितले तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो हा भाग वेगळा दिला, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी अशा 2 सरळ रेषा आहेत बघा. आकृतीच्या मध्ये असणारी जी आकृती आहे तिथे 2 सरळ रेषा आहेत दोनही बाजूला, पण इथे मित्रांनो हा अर्धवर्तुळाकार भाग दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघितलं तर मित्रांनो हा जो भाग आहे वर्तुळाकार म्हणजे लंबवर्तुळाच्या अर्धलंबवर्तुळाकार हा आहे, म्हणून मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर येणार नाहीये. मग प्रश्न आकृती प्रश्न नंबर 6 मध्ये दिलेली आकृती आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आकृती मित्रांनो हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आहे, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 7. मित्रांनो प्रश्न नंबर 7 मध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी बघा वरच्या भागामध्ये आकृतीच्या वरच्या भागामध्ये मित्रांनो भरलेला गोल आणि न भरलेला गोल म्हणजे कोपरे बघायचे. आकृतीचे हे 2 कोपरे, भरलेला गोल न भरलेला गोल. मग आता मित्रांनो भरलेला गोल आणि न भरलेला गोल जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो तो दिसत नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो आहे भरलेला गोल न भरलेला गोल, भरलेला गोल न भरलेला गोल, इथे पण भरलेला गोल आणि न भरलेला गोल. म्हणजे आता आपल्याला पुढच्या आकृतीचा पुढचा भाग बघायचा आहे.
मित्रांनो इथे उभी रेषा आणि इथे कंस आहे मित्रांनो, किंवा त्याला आपण चंद्र अर्धचंद्र म्हणूयात. एक उभी रेषा आणि अर्धचंद्र. मग मित्रांनो पर्याय क्रमांक 1 तर गेलेला आहे. उभी रेषा आणि अर्धचंद्र आपल्याला मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो उभी रेषा आहे, अर्धचंद्राकार तो भाग आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा मित्रांनो उभी रेषा आणि अर्धचंद्राकार भाग आहे. आता मित्रांनो इथे जर बघितलं खाली इथं या ठिकाणी दोन खालचे कोपरे जर बघितले तर अर्धचंद्राकार भाग आणि चौकोन. तर मित्रांनो अर्धचंद्राकार भाग चौकोन, अर्धचंद्राकार भाग चौकोन तो सुद्धा आहे. प्रश्न नंबर 7 मध्ये बघा, आकृतीचा हा कोपऱ्यातला हा भाग बघितला तर त्यामध्ये आहे चौकोन. मित्रांनो इथे चौकोन आहे, पण तो वेगळ्या कोपऱ्याला, म्हणजे तो मध्ये न हे करता तो त्याने एका कोपऱ्याला विशिष्ट त्या ठिकाणी आकृतीला या ठिकाणी जोडलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीये. मित्रांनो हा प्रश्न आकृतीचा हा भाग बघा आणि पर्याय क्रमांक 4 चा हा भाग हे वेगवेगळे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीये. तर 7व्या प्रश्नामध्ये मित्रांनो तंतोतंत आणि हुबेहूब आकृती कोणती आहे, तर ती आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. प्रश्न नंबर 8 मध्ये मित्रांनो बघा, आता जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीचा मित्रांनो हा जो भरलेला गोल आहे तो बघा कुठे आहे. तो मित्रांनो खालच्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आणि खालच्या कोपऱ्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 मध्ये तो सरळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाहीये. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा मित्रांनो तो सरळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीये. आता या ठिकाणी मित्रांनो मध्ये काय आहे, या ठिकाणी जो आकृतीचा भाग आहे तिथे वर्तुळ आणि त्रिकोण. मग आता मित्रांनो 1 आणि 4 चा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 चा विचार आपण करत नाहीये. आता मध्ये आकृतीच्या मध्ये आहे मित्रांनो वर्तुळ, त्रिकोण आणि भरलेला त्रिकोण. मग आता वर्तुळ, त्रिकोण, भरलेला त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोण आणि भरलेला त्रिकोण हे भाग बरोबर आहेत. तर मित्रांनो आता या ठिकाणी अर्धचंद्र आहे, अर्धचंद्र आहे, इथे सुद्धा मित्रांनो तो बरोबर आहे. पण आता मित्रांनो हा जो भरलेला जो या ठिकाणी गोल आहे तो या ठिकाणी इथे आलाय मित्रांनो. तो कुठे पाहिजे होता? तो भरलेला गोल मित्रांनो या ठिकाणी आलेला नाहीये. प्रश्न आकृतीमध्ये हा भरलेला गोल बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये तो आला, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार नाहीये. तर आपल्याला नुसता गोल, त्रिकोण आणि भरलेला त्रिकोण पाहिजे. म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो जो गोल आहे तो भरलेला नाही, रंगवलेला नाही, तो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार नाहीये. मग 8व्या प्रश्नामध्ये हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9 मित्रांनो आपल्याला प्रश्न नंबर 9 सारखीच असणारी हुबेहूब असणारी आकृती 4 पर्यायांमधून निवडायची आहे. तर मित्रांनो हे कान जर बघितले तर ते खालच्या बाजूला आहे, ते 4ही आकृत्यांमध्ये सारखेच दिलेले आहे. आता या ठिकाणी नाक जर बघितलं तर मित्रांनो ते नाक पर्याय क्रमांक मित्रांनो 3 मध्ये वरच्या बाजूला दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाहीये. आता तोंड, या आकृतीचा जर मित्रांनो तोंडाचा भाग बघितला तर तो खालून वर आहे. पर्याय क्रमांक तो मित्रांनो 4 मध्ये वरून खाली असा दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार नाहीये. आता उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्येच बघायचंय. तर मित्रांनो पर्याय क्रमांक म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये डोळे वरच्या बाजूला आहेत, मग ते पर्याय क्रमांक 1 मध्ये एक डोळा वरच्या बाजूला, एक डोळा खालच्या बाजूला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाहीये. तर मित्रांनो प्रश्न आकृती 9 मधील प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 2 या 2 आकृत्या हुबेहूब आणि तंतोतंत जुळणाऱ्या आहेत, म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 10. मित्रांनो प्रश्न नंबर 10 मध्ये बघूयात. आता वरच्या भागाला मित्रांनो आहे या ठिकाणी एक अर्धचंद्रासारखी किंवा पाव चंद्राचा जो भाग आहे अशी या ठिकाणी एक रेषा आहे. ती मित्रांनो पर्याय क्रमांक आपल्याला 1 मध्ये दिसत नाहीये, इथे सरळ रेषा दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाहीये. पर्याय क्रमांक मित्रांनो 3 मध्ये प्रश्न नंबर 10 मध्ये मित्रांनो प्रश्न आकृती बघा आणि 4 पर्याय बघा. प्रश्न आकृती सारखी आपल्याला आकृती 4 पर्यायांमधून ओळखायची आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वर्तुळामध्ये असणाऱ्या प्रत्येक भागातील एक उभी रेषा, वक्र रेषा, वर्तुळ आणि त्रिकोण, मित्रांनो हा क्रम लक्षात घ्यायचा. म्हणजे घड्याळाच्या फिरण्याच्या दिशेने उभी रेषा, वक्र रेषा, वर्तुळ, त्रिकोण. मित्रांनो बघा
उभी रेषा, वक्र रेषा, वर्तुळ आणि त्रिकोण पाहिजे. मित्रांनो इथे त्रिकोण आणि वर्तुळ आला म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघितलं मित्रांनो, उभी रेषा, वक्र रेषा, वर्तुळ आणि त्रिकोण. बघा मित्रांनो, हा जो क्रम आहे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघितलं मित्रांनो, म्हणजे उभी रेषा. आता ही त्या ठिकाणी आपल्याला ती सरळ उभी रेषा म्हणण्यापेक्षा आपण सरळ रेषा म्हणू शकतो. सरळ रेषा, वक्र रेषा, वर्तुळ आणि त्रिकोण. मित्रांनो हा क्रम पर्याय क्रमांक 3 मध्ये योग्य आहे. इथे बघा, उभी रेषा म्हणजे थोडक्यात सरळ रेषा, त्यानंतर मित्रांनो वक्र रेषा, वर्तुळ आणि त्रिकोण हा क्रम सुद्धा मित्रांनो घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला आहे म्हणून 10व्या प्रश्नासारखी हुबेहूब आकृती आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो बघा, उभी रेषा, वक्र रेषा, वर्तुळ, त्रिकोण, उभी रेषा, वक्र रेषा, वर्तुळ आणि त्रिकोण म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 11. मित्रांनो प्रश्न नंबर 11 मध्ये बघा, वर्तुळ आहे, वर्तुळात त्रिकोण, वर्तुळात त्रिकोण, वर्तुळात त्रिकोण, वर्तुळात त्रिकोण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो चौकोनात त्रिकोण आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाही. आता पर्याय क्रमांक मित्रांनो 1, 2, 3 मध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. वरच्या बाजूला या ठिकाणी त्रिकोण आहे. तीनही पर्यायामध्ये बरोबर त्रिकोण दिलेला आहे आणि त्याची दिशा पण बरोबर आहे. आता खाली जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी चौकोन, या ठिकाणी या रेषेच्या वरच्या भागाला चौकोन, रेषेच्या वरच्या भागाला चौकोन. मित्रांनो इथे रेषेच्या खालच्या भागाला आलाय. आकृतीचा हा जो भाग आहे तो रेषेच्या खालच्या भागाला आला म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाहीये. आता मित्रांनो प्रश्न आकृतीचा हा खालचा भाग बघा. प्रश्न आकृतीचा हा खालचा भाग इथे आहे मित्रांनो अर्धवर्तुळ, तो खालच्या बाजूला आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये तो अर्धवर्तुळ वरच्या बाजूला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येत नाहीये. तर 11व्या प्रश्नासारखी हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 12. मित्रांनो प्रश्न नंबर 12 मध्ये बघा, आपल्याला हा जो जग दिसतोय मित्रांनो त्याला 2 कान आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये एकच कान आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो दोनही कान नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये मित्रांनो 2 कान आहे. आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 मधून ओळखायचं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी त्या जगावर त्या ठिकाणी मित्रांनो 4 टिपके आहेत बघा. जी आकृती काढलेली आहे, जे चित्र काढलेलं आहे त्यावरती 1, 2, 3, 4 टिपके आहेत. मग मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर 4 टिपके आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो ते टिपके 6 दिलेत म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येत नाहीये. तर प्रश्न नंबर 12 आणि पर्याय क्रमांक 3 हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 13. मित्रांनो प्रश्न आकृती सारखीच आकृती आपल्याला 4 पर्यायांमधून ओळखायची आहे. आता आकृतीचा वरचा जो भाग आहे तो मित्रांनो 1, 2, 3, 4, 5, 6 षटकोनी आहे. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये षटकोनी आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे. पण मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये प्रश्न आकृतीसारखा वरचा जो भाग आहे तो पर्याय क्रमांक 4 मध्ये चौकोनी आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाही. आता मित्रांनो आकृतीचा या 2 बाजू जर बघितल्या म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू जर बघितली तर मित्रांनो त्या त्रिकोणी आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो तो भाग दिलेलाच नाहीये म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो तो भाग आहे. आता या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो खालचा भाग, आकृतीचा खालचा जो भाग आहे तो 2 अर्धवर्तुळ आहेत मित्रांनो. ते पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये या ठिकाणी दिलेले आहे. मध्ये जो असणारा चौकोन आहे तो पण 1 आणि 3 मध्ये दिलेला आहे. पण मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर जे स्टार दिसत आहेत ते पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 मध्ये मित्रांनो बरोबर आहेत. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले स्टार मित्रांनो ते वेगळे आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाहीये. प्रश्न नंबर 13 आणि पर्याय क्रमांक 1 हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे. यानंतर प्रश्न नंबर 14 मध्ये बघा मित्रांनो, या ठिकाणी एक फूल दिलेलं आहे. आता प्रश्न आकृती बघा आणि पर्याय बघा. मित्रांनो आपल्याला पर्यायातून हुबेहूब आकृती ओळखायची आहे. बघा आता या ठिकाणी जे फूल आहे ते मित्रांनो त्या फुलाला 2 या ठिकाणी पाकळ्या आहेत बघा. तर पाकळ्या आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 पाकळ्या दिलेल्या आहेत. मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो त्या पाकळ्या 5च आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाहीये. या ठिकाणी 6 आहे, इथे 6, 6 आणि 6 या ठिकाणी बरोबर आहे. मग आता मित्रांनो या ठिकाणी जे 2 आपल्याला बाजूचे भाग दिसत आहेत तर ते भाग या ठिकाणी बघितले तर पर्याय क्रमांक 1 चा विषय संपलेला आहे. 2 मध्ये बरोबर आहे, 3 मध्ये बरोबर आहे. पण मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये हे जे 2 भाग दिसत आहेत, हा भाग आणि हा,
ते पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो थोडे वेगळ्या बाजूला आहेत, वेगळ्या दिशेला आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाहीये. आता पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये मित्रांनो आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो जे फूल आहे त्या फुलाला उजव्या बाजूचा जो भाग आहे तो मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये खालच्या बाजूला दिलाय. जो थोडा मध्ये पाहिजे होता उजवीकडे, जो उजवीकडे पाहिजे होता तो पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो प्रश्न नंबर 14 आणि पर्याय क्रमांक 3 हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे. यानंतर आहे प्रश्न नंबर 15. मित्रांनो प्रश्न नंबर 15 मध्ये बघा थोडक्यात एक प्राण्यासारखा थोडक्यात आपल्याला आकार दिलेला आहे. या ठिकाणी त्याला डोळा आहे. तो 4ही पर्यायांमध्ये डोळा बरोबर आहे. पुढे मित्रांनो 2 चोच आहेत असं आपण त्याला म्हणू शकतो किंवा 2 या ठिकाणी चोचेसारखे भाग या ठिकाणी दिलेले आहेत. ते सगळ्या पर्यायांमध्ये बरोबर आहे. शेपूट मित्रांनो जे आहे थोडक्यात त्याचा पोटाचा जो आकार आहे तो चौकोनी आहे. इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये तो गोल आकार थोडक्यात गोल सारखा दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाहीये. बाकी पर्यायांमध्ये ते बरोबर आहे. मध्ये मित्रांनो ते पाय जर बघितले तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये वेगळ्याच प्रकारचे पाय दिलेले आहेत. ते सरळ आहेत. थोडे तिरपे पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाहीये. त्यानंतर मित्रांनो मध्ये जो भाग आहे आता आपल्याला 2 आणि 4 मध्ये उत्तर शोधायचंय. मित्रांनो मध्ये जे 2 काळे भाग म्हणजे रंगवलेले जे 2 काळे भाग आहेत ते मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा वेगळ्या दिशेला दिलेले आहेत. जे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला म्हणजे 2 कोपऱ्यात पाहिजे होते तर मित्रांनो ते उजव्या कोपऱ्यात आणि डाव्या कोपऱ्यात खाली दिलेत. म्हणजे हे जे 2 भाग आहेत ते मित्रांनो वेगळे आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार नाहीये. तर प्रश्न नंबर 15 मध्ये दिलेली आकृती आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आकृती मित्रांनो हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आहे म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो यानंतर आहे प्रश्न नंबर 16 आणि या 16व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की व्हिडिओ खूप मोठा होतोय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.